महापालिका निवडणुकींचा निकाल लागून आता 15 दिवस होत आलेत. पण अद्यापही कोणत्याही शहरातील महापौर निश्चित झालेला नाहीये. आता पक्षांतर्गत कुरघोडीला ऊत आलाय. खरे तर 22 जानेवारीला महापौर पदाची सोडत जाहीर झाल्यानंतर महापौर निवडीला वेग आलाय. निकाल लागल्यानंतर अनेक ठिकाणी भाजपा सहज सत्ता स्थापन करेल अशी स्थिती होती. पण आता मात्र राजकीय गणिते जमवताना दमछाक होताना दिसतंय. पण 29 पैकी एका महानगरपालिकेत मात्र महापौर पदासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरस आहे. त्यांनी आपापले उमेदवार जाहीर देखील केले, पण यात अपक्षांनी उडी मारल्याने महापौर लढतीत ट्विस्ट आलाय. त्यामुळे मैदानातील लढाईनंतर सभागृहातील लढत कोण जिंकणार याकडे लक्ष लागलंय. याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. राज्यातील 29 महापालिकांच्या निकालात भाजपने बाजी मारली होती. 4 ते 5 महापालिका सोडल्या तर भाजपाने दमदार कामगिरी केली होती. काही ठिकाणी त्यांना बहुमतासाठी काही जागा कमी पडत होत्या, पण अपक्ष आणि इतरांच्या साथीने भाजपा बाजी मारेल असं वाटत होतं. पण आता समीकरणे बदलली असून चुरस निर्माण झाली आहे. अशीच एक महापालिका आहे अकोला. तिथं महापौर पदासाठी भाजपा, महाविकास आघाडी आणि अपक्ष सरसावलेत. अकोला महापालिका निवडणुकीत कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौर पदाबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झालाय. महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 38 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपलं वर्चस्व सिद्ध केले. मात्र एकूण 80 सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 41चा आकडा भाजपला स्वतंत्रपणे गाठता आला नव्हता. पण आता शहर सुधार आघाडीचा गट स्थापन करून भाजपने बहुमताचं गणित साधले असल्याचं बोललं जात आहे. भाजपने महायुतीतील घटक पक्षांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही सोबत घेत शहर सुधार आघाडी स्थापन केली. या आघाडीत भाजपचे 38, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 3, शिवसेना 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि 1 अपक्ष नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. या एकत्रित ताकदीमुळे 44 नगरसेवकांचा गट उभा राहिला असून बहुमताचा टप्पा सहज पार करता येणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे 21, उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे 6, वंचित बहुजन आघाडीचे 5, एमआयएमचे 3, अपक्ष 2 असे एकत्र येत भाजप समोर तगडे आव्हान उभे करण्यात हालचालींना सुरू झालंय. मात्र भाजपने त्यामध्ये आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केलाय. अकोला महापौर व उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी 30 जानेवारीला महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होत आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपाचे पारडे जड मानलं जाते. कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने काँग्रेससह विरोधी पक्षांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महापौर पदासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी 2 बैठका देखील पार पाडल्या होत्या. पण तोपर्यंत भाजपाने गणित जुळवल्याने महाविकास आघाडीचा हिरमोड झाला आहे. अकोला महापालिकेचे महापौर पद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले. त्यामुळे भाजपाने बहुमताचा आकडा गाठला असला तरी त्यामध्ये ट्विस्ट कायम आहे. भाजपकडून शहर सुधार आघाडी स्थापन करत महापौर पदासाठी शारदा खेडकर यांनी नामांकन अर्ज दाखल केलाय. त्यांच्यासोबत डमी उमेदवार म्हणून कल्पना गोटफोडे यांचा अर्ज सादर करण्यात आलाय. उपमहापौर पदासाठी भाजपकडून अनिल गोगे यांनी उमेदवारी दाखल केली. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेनेच्या सुरेखा मंगेश काळे यांनी महापौर पदासाठी तर काँग्रेसकडून आझाद खान, अलियार खान यांनी उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज भरलाय. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये थेट लढत निर्माण झाली. त्याचबरोबर या निवडणुकीत भाजपचे माजी राज्य गृहमंत्री रणजित पाटील यांचे पुतणे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनी देखील उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने चुरस अधिक वाढली आहे. सध्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 3 असे एकूण 6 उमेदवार रिंगणामध्ये उतरल्याने ही निवडणूक अधिकच रंजक बनणार आहे. कारण राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपसोबत गेला असला तरी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपल्याकडे 42 नगरसेवक असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. पण आता दोन्ही गटाने दावे केल्यामुळे कुणाची सत्ता स्थापन होणार यामुळे अकोला राजकारण तापलंय. अकोला महापालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला मिळालं नाहीये. त्यामुळे सत्तेचा पेच निर्माण झालाय. जुळवाजुळव करण्यासाठी विरोधकही सरसावलेत. दरम्यान भाजपने शहर सुधारी आघाडीच्या नावाने 44 नगरसेवकांचा गट स्थापन केलाय. यासाठी त्यांनी शरद पवार गटाला सोबत घेतलंय. खरे तर भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने इतर पक्षांसोबत बोलणी करून समीकरण जुळवण्याची धडपड सुरू केली होती. कुठलेही पद न घेता इतरांना पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसने दाखवली होती. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये झाली होती. या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महानगर विकासच्या नगरसेवक देखील उपस्थित होत्या. पण ऐनवेळी भाजपने समीकरण जुळवल्याने काँग्रेसच्या धडपडीला खीळ बसली. महापालिकेची निवडणूक अत्यंत रंगतदार व अटीतटीची झाली. मतदारांनी कुठल्याही एका पक्षाला बहुमत दिले नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करताना नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पण महापौर पदासाठी भाजपने अर्ज दाखल केल्यानंतर पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी अकोला महानगर हे आपले कुटुंब असून
या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात सहभागी होणं हीच आमची परंपरा असल्याचं सांगितलं. शहरातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास व सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याने सांगत महापौर निवडीत कोणतीही अडचण येणार नाही असंही त्यांनी सांगितलं. विशेष बाब म्हणजे अकोला महापालिकेच्या गेल्या 2 दशकांच्या इतिहासावर नजर टाकली असता महापौर पदावर महिलांचं वर्चस्व दिसून येत आहे. सन 2002 ते 2019 या कालावधीत एकूण 8 महापौरांपैकी 5 वेळा महिला महापौरपदी विराजमान झाल्या असून पुरुषांना केवळ 3 वेळा संधी मिळाली आहे. सन 2002 मध्ये सुमन गावंडे या अकोल्याच्या पहिल्या महिला महापौर ठरल्या होत्या. आताही महिलाच महापौर होणार आहे. अकोला महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. भाजपने 48 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने 13 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यावेळी अखंड असलेल्या शिवसेनेला 8 जागा जिंकता आल्या होत्या. अखंड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 5 जागा जिंकता आल्या होत्या, तर 1 जागा त्यांना जिंकता आली होती. 5 अपक्ष उमेदवार जिंकले होते. पण यंदा भाजपला मोठा फटका सहन करावा लागलाय, तर काँग्रेसचे नगरसेवक वाढलेत. पण कागदावर बहुमत मिळवण्यात भाजप यशस्वी झालाय. आता महापौर व उपमहापौर पदांची निवड करण्यासाठी 30 जानेवारीला महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होत आहे. या विशेष सर्वसाधारण सभेचे पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी वर्षा मीना राहतील. महापालिका नवनिर्वाचित सदस्यांमधून एका सदस्याची महापौर व आणखी एका सदस्याची उपमहापौरपदी निवड करणे असे 2 विषय सभेसाठी ठेवण्यात आले. महापौर पदाचे आरक्षण नागरिकांना मागासवर्गीय, महिला यासाठी राखीव आहे. प्रत्यक्ष 30 जानेवारीला सभा सुरू झाल्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत दिली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर विशेष सभेत महापौर व उपमहापौर पद यांची निवड करण्यात येणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.